जय श्री केदारेश्वर. उत्तराखंडाच्या पवित्र वादांमध्ये पुन्हा एकदा भक्तीचा नाद घुमू लागलाय. कारण चारधाम यात्रा 2026 ला अधिकृत सुरुवात झाली आहे आणि आज 22 एप्रिल रोजी लाखो भक्तांच्या प्रतीक्षेनंतर बाबा केदारनाथ धामाचे कपाट श्रद्धाळूंसाठी खुले झाले. याआधी 19 एप्रिलला यमुनोत्री आणि गंगोत्री धामाचे कपाट उघडले होते. आता आज सकाळी 8 वाजता केदारनाथ धामाचे दरवाजे उघडताच हर हर महादेवच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. केदारनाथ यात्रा ही चारधाम मधील सर्वात कठीण यात्रा मानली जाते. कारण गौरीकुंडापासून तब्बल 16 ते 18 किलोमीटरचा डोंगराळ पायी प्रवास करावा लागतो. पण ज्यांना पायी चालता येत नाही त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली. यावर्षी हेलिकॉप्टर बुकिंग फक्त IRCTCच्या हेली यात्रा पोर्टलवरूनच करता येणार आहे. सेवा 22 एप्रिल पासून सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात 15 जून पर्यंतच्या तिकिटांचं बुकिंग उपलब्ध आहे. त्याचे किरायाही जाहीर झाले, ज्यामध्ये गुप्तकाशी ते केदारनाथ 12,762, फाटा ते केदारनाथ 10,164 आणि सिरसी ते केदारनाथ 6,390. दरम्यान यावेळी काही कडक नियमही लागू करण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्री मंदिर परिसरात मोबाईल आणि कॅमेरा पूर्णपणे बंदी असणार आहे. मंदिरात प्रवेशापूर्वी फोन लॉकर रूम मध्ये जमा करावा लागणार आहे. म्हणजेच यावेळीची यात्रा केवळ दर्शनाची नाही तर शिस्त, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनुभव देणारी आहे. आणि रील स्टार्सला नक्कीच आळा घातला जाणार आहे. तर तुम्हीही यावर्षी बाबा केदारनाथच्या दर्शनाला जाणार आहात का? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशा जरा हटक्या कारणांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.